आता मोसममध्ये जे फळं होतात ते त्याच मोसममध्ये खाल्ले पाहिजे. तर 2-3 आंबे होते बाजारातून, 2-3 आंबे आणले होते छान मोठे मोठे, आणि मला काही मोह आवरला नाही. म्हटलं चला पुन्हा आज आंबारस करू. आणि त्यासोबत मी एक असं छोटीशा वाटीचं पुरण घातलं. आंबारस झालेला आहे, पुरणही वाटून झालंय. आता फक्त पोळ्या करून आंबारस खायचंय. सोबत मी सार भात अजिबात काही करणार नाहीये, बस एवढंच. आणि शिवाय गुळ आहे, गुळाच्या पोळ्या, साखरेच्या नाही. आता हा खूप आंबारस घट्ट होईल म्हणून मी थोडंसं दूध टाकते, जे खाता येईल मला, आणि मिक्स करून घेते. बाकी कधी आंबारसामध्ये ना आंबारस केला ना तर दूध कधी टाकलेलंच नाही आहे. पण आता स्पेशली काय केलं, हे मिक्सरमधून काढलं, पण इतकं घट्ट घट्ट वाटतंय ना, ते पुरणाच्या पोळीबरोबर खाल्लंच जाणार नाही. आंबे आणले होते रविवारी, आणि आज रस बनवते शुक्रवारी. मी आज आंबे काढले. आजकाल मी रोज आहे ना व्हिडिओ टाकते, थोडंसं बघूया काय होते हे व्ह्यू मध्ये. तर मग 2-2 दिवसाला आपले किंवा 3-3 दिवसाला सुरूच करा नंतर. तर सध्या तर मी आता रोज टाकणार आहे. परवाच्या दिवशी पाऊस आला होता थोडाफार, पावसाने पुन्हा उघडीच दिली. आज आला तर बरं. सोयाबीनचं पीक किती मोठं झालंय आपलं असं इतकं बोडभर, इतकंपर्यंत उंची झाली ही इथली घरापासली. आता तिकडे जाऊन बघावं लागेल विहिरीपासून. जर चांगली जर सतत धार असते ना तर बरेच असे मोठे मोठे रोपं पण झाले असते. एक वेळेस खूप पाऊस होता, खूप, इतकी सोयाबीन खूप दाट अशी वाढली होती ना, अशी अक्षरशः आहे ना भीती वाटायची त्याच्यातून चालायला सुद्धा. तेव्हा विहिरी पण किती तुडुंब भरल्या होत्या, इतक्या लवकर आली वाफ. आणि सुगरणीचे खोपे सगळे होते विहिरीमध्ये, सगळे त्या, म्हणजे इतकं पाणी वाढलं होतं की सुगरणीचे खोपे सुद्धा त्याच्यामध्ये तुटून मुटून गेले. पुरण पीठ झाले. आता घेते मी पुरणाच्या पोळ्या करून. काही नाही, साध्या पोळी पण केली असती, पण असू दे. आपण हे काल फवारून घेतलं, आणि बघा हे एवढंसं मान टाकली गवतानी. फक्त हे मध्यभागी नाही आपण हे इकडं फवारलेलं, कारण इथं हे जे आहेत ना हे आपली शेवंती, गुलछडी, लिलीचे झाड आहे, त्याच्यामुळे इथं नाही फवारलेलं. हे मला आहे ना निंदून घ्यायचं आहे, पण आता निंदणार आहे. पण हे बाकीचं सगळं सुकून जाईल, हिची वाट बघायची. आणि फवारलं नव्हतं ह्या साईडला, फक्त नाही फवारलेलं, इकडं नंतर फवारायचं आहे. जेव्हा खळं तयार केलं जाईल तेव्हा. आणि शंकर दादा घेऊन आलाय इथं शेळ्या वळायला. किती शेळ्या आहे तुझ्या रे? 10-12. हा, तो पोरगा कसं आहे? हा का? शेळ्या 10-12. चला, हे आता गवत वाढले म्हणजे बरं आहे की नाही, खायला भेटत यांना, आहे की नाही? कशी चढली ती कशी चढली? बकरा आहे का बकरी? किती होतात रे एका शेळीपासून? किती होतात हे पिल्ल? ते म्हणते काय म्हणतात ते? 2 होत्या, 3 होत्या, चांगले शेळ्या असतात. नाही, त्याला काय म्हणता? बकऱ्याच्या शेळ्यांना काय म्हणतात? ते पिल्लांना काय म्हणतात? काय म्हणता? बकरू म्हणते का? पाडस काय म्हणते? छोटस बकरू. अच्छा, बकऱ्यांच्या पिल्ला. किती होत्या म्हणे? 2 होत्या, 3 होते, 3-4 होते. 3 होत्या. हा का? हा, चला. आणि आता सकाळपासून, सकाळी किती वाजता निघाला? कोण? तू? सकाळी काय 10-11 ला. हा का?
हा आता घरी किती वाजता जाणार आता हे सगळे वळून बिळून? मिळून आता जाईन 6ला. 6 वाजता. मग 2 दिवस नव्हता हे आता एकट्याच दिसल्या होत्या मला. आम्ही तिकडे होतो काकडीला कामाला. नाही काकडीला शाळ्या बदलून आदलून जातो. हा 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 आज इकडं उद्या तिकडं. हा हा बरं फिरतीवर. हा विमान चला आज तर पावसाने पार हे दिली बाई, दडी दिली दडी. दिवसाड म्हणजे 2 दिवसांनी पडला होता काल आणि आता काचा पाऊस. चला आपले आता झाडं पण असे मस्त टवटवीत झालेले असे छान मस्त दिसत आहे. चढू राहिले. असे पानं खाते ना वडाचे पान. काय खाते रे? लिंबाचा पाला. हा का? मग माझं काय म्हणणं आहे म्हणजे बंदिस्त बकऱ्यापेक्षा हे अशा ज्या चरतात त्या चांगल्या की बंदिस्ती चांगल्या? या चांगले ते चांगले. हा का? दोन्ही पण पोसत्या कोणत्या मग बंदिस्त का ह्या? नाही पोषण कोणाचं जास्त होतं? हा ना, हे कारण मन मोकळ्या चरत राहतात ना म्हणून. चारा म्हणजे घरी गेल्यावर चारा टाकायची गरज नाही येत नाही असं म्हणजे असं खाऊन पिऊन फुगून निघतात. असलं पाहिजे. चला आता यांचं चाललंय आता म्हणूनच इकडे काय आम्ही टाकलं नाही. फवार काय म्हणतात तणनाशक इकडं मारलं नाही. माहिती होतं तर बकऱ्या वगैरे येतात म्हणून नाही टाकलं इकडं. तिकडं टाकेल तिकडं नको चारू फक्त. का बरं सोयाबीन पेरायचंय का काय? का काका पेरायचंय? मग ही का नाही पेरून दिली आता याचं काय? का काका ही का नाही पेरून दिली मग आता याचं काय? फिरून द्यायला नाही मग आता ही नीट करून काय करायचं? काय करायचं? फेकून द्यायचं? नीट करून फेकून द्यायचं? हा हा बाजारात विकायचं. खराब होऊन जाईल ना. किती एवढंच आहे ना? एवढं आहे. मग इथून मागं कवर नाही विकलं? हो चला मग बसते निवडत थोडंफार. चष्मा नाही आणला बाई. काय बाई पावसाने दडी दिली. म्हणले पाऊस होणार होता ना. असं ऐकलं ना जुलै महिन्याच्या नंतर असा ते कसं मागच्या वेळेस 2 वर्षापूर्वी जुलैमध्ये पडला होता तसा पडायला पडलाय का काही? तसा पडायला बसलाय का काही माहिती. शेळ्या आल्या शेळ्या. आता साचीचा काय फोन? काय बाई सकाळी आला होता काय कुकर वर. नको सकाळी केलता ना? तिला केला होता पण तू कधी येणार? आज 28 तारीख आहे. अगं ती आणि मला सोनूला काय म्हणत होती अजून मला इथं म्हणजे थोडा रडवेला चेहरा करून तू तिथंच होती. फोन केला ना आम्ही. अजून 1 वर्ष मला इथं राहायचंय म्हणजे ती गेली ना फक्त 1 वर्षापुरतच गेलेली. समजलं का? अजून 1 वर्ष मला इथं राहायचंय. तिला असं वाटून राहिले फक्त वर्षभर करायचंय. मग मी म्हटलं तूच गेली आम्ही तुला थोडीच बळजबरीने पाठवलं. आता काय नाही आता मला रुळलीवर जाऊन यायचं. अजून 8 दिवस तर झाले. परवा 8 दिवस होते ना.
महिनाभर आणि जायचं आणखी. हा महिनाभर मग ती यायची सोडतं राय महिनाभर मग तिथून येऊन परत ये घरातलं मध्ये उपसायचं ये दुई ते दुई तेच काम आहे मला. इकडं पाहून बोल ना, इकडं व्हिडिओ चालू येईल तोंड तिकडं. आता साची काही असा अशी परक्याकडं नाहीये, ती गेली आई वडिलांकडं, तरी तिला करमाना. फोन केला तुला आम्ही नव्हता का केला होता तेव्हा म्हणत होती ती. साक्षीला 1 वर्षी घातलं होतं बळजबरीने, म्हणजे आम्ही म्हणत होतो तिला, तेव्हा ती पहिलीलाच होती, ती पहिलीला जाणार होती आणि तिला म्हटलं की तिला पुण्याच्या शाळेमध्ये घातलं होतं, पण ती तेव्हा काही राहिली नाही. ती तिथून पुन्हा रिटर्न आली, म्हणजे नेलं आणि पुन्हा आणलं. पण यावेळेस ती मनाने गेली आणि आता सवय पडली तिला इकडची, त्याच्यामुळे तिला अजून रुळता किती दिवस लागतील. लवकर रुळली पाहिजे. शाळेतही जाती, अभ्यासही चालू सगळं. काल काहीतरी हे होतं, कसला कार्यक्रम होता का? आळंदीची यात्रा आहे पण ते अजून 2-4 दिवस नाही दिंडी. आता दिंडी निमित्त तिचं सगळं काय ते प्रोग्राम आहे. ऑनलाईन अभ्यास घरीच. दिंडी निमित्त काहीतरी आहे प्रोग्राम आहे ना तिच्या क्लासमध्ये. ते काय दुसरा प्रोजेक्ट. अच्छा, काहीतरी प्रोजेक्ट चालू होतं. तर त्या प्रोजेक्टमध्ये आई वडिलांची सुद्धा म्हणजे हे लगबग त्या पोरांचं प्रोजेक्ट करून द्यायचं. जा बाजार करा, आणा बाजार, हे आणा ते आणा, डिंका आणा. मग ते तर काकाही आपलंही करायचे, पण आता हे सगळं बिराड निघत शिवाई वाणी बाजार. म्हणजे बाजार एवढा असला ना तर सगळं बिराड निघत. वैष्णवी ते सर्व जातात आणायला, डिंका असो काही असो, काही आणायचं असलं तर सगळे जातात. आजचे दिवस नाही होणार ना का काका? आजचे दिवस नाही व्हायचं, म्हणजे उद्याचा दिवस जाईल. 2 गोणे अजून 2 गोणे काय दिसत. चष्मा घेऊन येते का? मला जरा त्रास होतो का काका? पेरलं तर याच्यातूनच पेरलं होतं का दुसरं ठेवलं होतं? हे पेरायच्या वेळेस याच्यातलंच होतं का? म्हणजे आधीच निवडून ठेवायचं होतं ना. उन्हाळा गेला हाय, मग उन्हाळ्यामध्ये सगळं झालं असतं. 1 दिवस बसलं असतं सगळं. धुवून काढला असता तरी जाऊन पाहिजे. आणि हे घेणारे काय करत असतील बरं याचं? तेल काढायला. हा, तेल काढायला. त्यांच्या गिरणीमध्ये सगळं साफ होतं. गिरणीला माती बाजूला, सोयाबीन बाजूला. पाहू उद्या ऊन पडलं तर एखादी पाहिजे. शिळी तिला खायचंय. काड्या बिड्या सगळ्या वर निवडेल का ग? हा निवडेल. एका टाकायची. मला आहे ना शेळीचे आवाज एवढं खूप डिक्टो पण येणार नाही, पण येतात आवाज त्याला. शेळीचे, कोंबड्याचे, कावळ्याचे. कावळा आरडला का, कावळ्यासारखा आवाज केला का त्याला वाटतं आपल्यासारखंच कोणीतरी बोलतो. शेळीचा सुद्धा आमच्या इथे ना काय झालं होतं, आम्ही लहान होतो आणि उन्हाळ्याचे कामं राहायचे. काय पापड जर असे बनवले ना तर बाहेर राखण करायला लागायचं. आमच्या होती एक शेजारी बाई, ती काय करायची, तिची पोरगी होती, ती काही राखण करायला बसायची नाही. त्यांचं असलं तर आम्ही आमचं बाहेर बसलं का म्हणजे तिला असं वाटायचं परस्पर काय होईल, हे राखण होऊन जाईल. आता प्रत्येक वेळेस आम्ही आमचंही करायचं, त्यांचंही करायचं. आणि झालं, एक दिवस बसल्या बसल्या मला लहर आली. आम्ही आमचं सगळं पापडाचं वगैरे काही गावाचं ते सगळं घरात नेलं आणि मी काढत बसले शेळीचा आवाज, की
ही बाई जोर जोरात पळाली. अगं पण शेळ्या आल्या, शेळ्या आल्या. आपल्याला काही करायचं मुक्त घेतलं का? जाऊ दे, मी उद्या येत एकटाच येत जाईल. ते रोज निवडावं लागेल आणि ते काय निवड गावड काय काम आहे आपल्याला. अजून पुढे सोयाबीन निंदायचं. अजून तर एवढी शीत झाली. सोयाबीन ना झाली ती एवढी शीत झाली आहे. अजून एवढी वाढली. अजून पाऊस पाणी जर असतं ना तर अशी भरभर भरभर खूप वाढली असते. निंदावर पण आली असती. पाहू का फुलोरा किती दिवसांनी येतो? 1.5-2 महिन्याने फुलोरा येतो. पण अजून त्याची उंचीच एवढी नाही त्याची. अजून 15 दिवसांनी येईल. पण ती उंचीच एवढी ना. तेच म्हटलं गोडभर पाणी नाही म्हणजे पाण्याशिवाय काहीच नाही. घेतलं शाळेत. त्याच्यामध्ये काही नाही, काडक्या जास्त आहे. आणि आता आहे ना ते सादळले अगं काडक्या. नाही तर असे पाखडून जरी घेतलं ना तिथे पटकन उडाले असते किंवा वारा असतं ना तर उधळून निघाले असत्या काडक्या. पण ते उन्हाळ्यामध्ये आता हे सादळले काडक्या. आणि ही खडे आणि हे मशीनमधून आपल्या काढलेलं होतं. मग तेव्हा काही निवडणं झालं नाही. किती झालं तरी ना काय असतं आपण हे सोंगून आणलेलं असतं ना. मुळे ना काय होतं माती लागलेली असते आणि तीच माती खालच्या याला कशाला आणि ते जर मशीनमध्ये टाकली तर मग ती मशीनमधून तसंच येतं. खडे खडे कसे काही झाले गड्या ते गोळा करता करता झालेले. एवढं कसं काय खळ्यावरचा मातेरा आहे हा ना. तेच म्हटलं असं सोंगून तर आपण असं मुळ्या सगट नाही आणत. काय म्हणते साचीला फोन लावायचा का उद्याला? पण आता जाऊ दे. हा ना ते रडत बस ना. अजून आहे ना ते रडत बसत त्याच्यामुळं. आता आमचं एवढं झालंय करून. तेवढं राहिलंय अजून एक. ते अजून दुसरं. ते अजून दुसरं. तिकडचं म्हणजे 3-4 आहे गोण्या. 3-4 गोण्या अजून करायचं. काय करते जाऊ दे. तिच्याशी असेल जॅकेट. पण काय एवढी तुला आठवण आली? मोबाईल हे झाला हो चार्जिंग नुसती कमी होती आपोआप. आता बॅटरी फुल होती आपोआप कमी हो राहील. खराब झाला. तू जर पाण्याने मोबाईल धुती अशी त्याच्यावर शिंपडतीन पाण्याने मोबाईल धुतल्यावर कसा कसा खराब नाही होणार बरं? ते गेला असं कामात. तुला मी 1-2दा पाहिले असं त्याच्यावर अशी दरकन अशी पाणी होतती आणि अशी पुसती पदराने. हे मोबाईल वापरणं झालं का? हे मातेरच आहे. ही मात्र हे द्यायचं. कशाला करते फोन? जाऊ दे. आता मी तरी चहा पिऊन येते बाई. 5 वाजले 5:30 वाजले. मी आले चहा पिऊन. अजून चला तर चहा घेते. उद्या करू. उद्या चप्पल आणली होती का ग? नाही ना. चला आता व्हिडिओची स्टार्टिंग आहे. व्हिडिओची स्टार्टिंग डायरेक्ट. अरे बापरा माझं म्हणणं बछड्या आला ग बाई. बछड्या आज बछड्या आला. व्हिडिओची स्टार्टिंगची माझी सुरुवात होत नाही असं म्हणून तसं तोंडाने म्हणून आणि शेवट बी होत नाही डायरेक्ट. काय करा बघा हा पक्षाचा आवाज. नाही बघा नाही ऐका हा पक्षाचा आवाज.
विहिरीच्या तिकडे आहे पण